आज 13 फेब्रुवारी आणि वार आहे मंगळवार। या दिवशी आली आहे श्री गणेश जयंती म्हणजे मागे गणेश जयंती। आणि या दिवशी आपल्याला एक हळदीचा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात दुःख अडचणी येणार नाहीत। नमस्कार, माझी माईमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मागे गणेश जयंतीच्या दिवशी म्हणजे आज आपल्याला एक असा हळदीचा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य आणि धनसंपत्ती ही कायम टिकून राहील आणि आपल्या घरामध्ये जे काही 7 पिढ्यांचे दारिद्र्य असेल, गरिबी असेल ती सुद्धा नष्ट होणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। मागी गणेश जयंतीला गणेश जयंती त्याचबरोबर तिलकुंद चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखले जाते। त्याबरोबरच या गणेश जयंतीच्या दिवशी लक्ष्मी नारायण योग सुद्धा तयार झालेला आहे। यामुळे या दिवसाचं महत्त्व हे अधिकच वाढलेले आहे। आपल्याला या दिवशी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू देखील आपल्याला अर्पण करायच्या आहेत। त्याबरोबरच नैवेद्यामध्ये मोदक, गुळ खोबरे त्याचबरोबर आपल्याला थोडेसे तीळ सुद्धा नैवेद्य म्हणून अर्पण करावयाचे आहेत। मागे गणेश जयंतीच्या दिवशी म्हणजे आज आपल्याला गणपती बाप्पांना तिळापासून बनवलेले जे काही पदार्थ असतील तर ते पदार्थ आपल्याला अर्पण करायचे आहेत। तिळाच्या पदार्थांना आज खूप महत्त्व आहे। सोबतच या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करावयाचे आहेत। तर आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर तो आपल्याला हळदीचा उपाय करायचा आहे आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही अडचणी, दुःख, संकट, आजारपण हे उरणार नाही आणि सोबतच 7 पिढ्यांचे दारिद्र्य आणि गरिबी सुद्धा नष्ट होणार आहे। आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, धनसंपत्ती ही कायम टिकून राहणार आहे। आणि हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला आज करायचा आहे। आज आहे मंगळवार, तर आपल्याला हा उपाय संध्याकाळपर्यंत कधीही करायचा आहे। जर का आपल्याला आयुष्यामध्ये अनेक प्रकारची दुःख असतील आणि कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपल्यावरती अडचणी येत असतील आणि आपली कामेही मार्गी लागत नसतील, वारंवार आपल्यावरती संकट येत असेल आणि आपली महत्त्वाची जी काही कामे असतील तर ती कामे सुद्धा पूर्ण होत नसतील, त्याचबरोबर कष्ट आणि मेहनत एवढं करून सुद्धा जर का आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर आणि कधी कधी काय होतं की पैसा खूप येतो परंतु तो आपल्या घरामध्ये आला की लगेच खर्च होतो। तर अशा वेळी आपल्याला काहीतरी उपाय करावा लागतो। तर आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील तर या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचा आहे। म्हणजे आज मागे गणेश जयंती आहे आणि या दिवशीच आपल्याला हे उपाय करावयाचे आहेत। गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत, त्याचबरोबर संकटांचा आणि विघ्नांचा नाश करणारा देवता आहे। त्यामुळे या दिवशी आपण काही उपाय केले आणि बाप्पांची विधिवत पूजा केली, सेवा केली तर निश्चितच आपल्याला याचे फळ प्राप्त होते। म्हणून आपल्याला आजच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करावयाची आहे। पूजा करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे। आधी आपल्याला जलाने अभिषेक करायचा आहे, नंतर पंचामृताने आणि नंतर परत आपल्याला जलाने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि गणपती बाप्पांना आवडणारे जास्वंदाचे फूल सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर गणपती बाप्पांना आवडणाऱ्या 21 दुर्वांची पेंडी आपल्याला अर्पण करायची आहे। आणि यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना आजच्या दिवशी तिळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे। म्हणजे तिळापासून बनवलेले मोदक किंवा लाडू याचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना दाखवून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे, अथर्व शीर्षाचे पठण करावयाचे आहे आणि त्यानंतर आपल्याला उपाय एक करायचा आहे। तर तो उपाय करण्यासाठी आपल्याला हळकुंड लागणार आहेत आणि ती आपल्याला हळकुंड लागणार आहेत ती 3 लागणार आहेत। आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला अख्खे हळकुंडच घ्यायचे आहेत, हळदीची पावडर घ्यायची नाही। आणि हे हळकुंड घेतल्यानंतर आपल्याला देवासमोर आपल्याला बसायचं आहे आणि आपण ही जी 3 हळकुंड घेतलेली आहेत तर ती आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहेत। आणि त्यानंतर मग आपल्याला ती उजव्या हातामध्ये हळकुंड घ्यायची आहेत आणि आपल्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचा एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे। तर तो मंत्र असा आहे, ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः। हा मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे किंवा अथर्व शीर्षाचं पठण देखील तुम्हाला म्हणता येत असेल तर ते 11 वेळा म्हणायचे किंवा जर का तुम्ही श्रवण केले तरी सुद्धा ते चालू शकेल। तर अशा प्रकारे आपल्याला अथर्व शीर्षाचे पठण आणि गणपती बाप्पांचा जो मंत्र आहे ओम गणगणपते नमः या मंत्राचा आपल्याला पठण करायचं आहे। या दोन्ही सेवा तुम्ही केल्या तरी सुद्धा चालेल किंवा या दोन्हीपैकी एक जरी तुम्ही सेवा केली तरी सुद्धा चालू शकेल।
तर अशा प्रकारे आपल्याला मंत्र पठण झाल्यानंतर, अथर्वशीर्षाचे पठण झाल्यानंतर आपल्याला ती 3 हळकुंड आहेत तर ती हळकुंड घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती आपल्याला एका कपड्यामध्ये बांधायची आहेत. तर तो कपडा आपल्याला पांढऱ्या रंगाचा घ्यायचा आहे आणि हा कपडा घेताना आपल्याला लांब असा पट्टीसारखा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक हळकुंड घ्यायचं आहे आणि ते त्या कपड्यामध्ये गुंडाळायचं आहे आणि गाठ द्यायची आहे आणि नंतर परत थोडंसं अंतर सोडून पुन्हा आपल्याला दुसरा हळकुंड घ्यायचं आहे आणि ते त्यामध्ये ठेवायचं आहे आणि परत दुसरी गाठ बांधायची. त्यानंतर परत थोडंसं अंतर ठेवून परत तिसरा हळकुंड ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याला गाठ द्यायची आहे. पण कपडा घेताना आपल्याला तो थोडा लांब घ्यायचा आहे पट्टीसारखा, तरच आपल्याला त्यामध्ये ती 3 हळकुंड आहेत तर ती व्यवस्थित बांधता येतील. अशा प्रकारे आपण जे अभिमंत्रित केलेले हळकुंड आहेत तर ती 3 हळकुंड या कपड्यामध्ये आपल्याला 3 ठिकाणी गाठी बांधून घ्यायच्या आहेत आणि नंतर हा पांढरा जो कपडा आहे तर तो आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती उजव्या बाजूला आपल्याला हा कपडा बांधायचा आहे. आता उजवी बाजू कोणती? जेव्हा आपण आतून बाहेर प्रवेश करतो म्हणजे घरातून बाहेर जात असताना आपल्या घराच्या आतील बाजूची जी उजवी बाजू आहे तर त्या उजव्या बाजूला तुम्हाला ही हळकुंड बांधायची आहेत. आपलं घर हे आपलं सर्वस्व असतं आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजापासून आपल्या घरात लक्ष्मी येत असते. आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, विघ्न, अडचणी सुद्धा आपल्याला मुख्य घरातूनच येत असतात. यामुळे आपल्या घरामध्ये जर आपण असं हळकुंड बांधलं तर नक्कीच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल. घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदेल आणि व्यक्तीच्या जीवनातल्या सगळ्या अडचणी यासुद्धा दूर होतील. यामुळे आपल्याला असा एक उपाय आहे तर तो उपाय आपल्याला आजच्या दिवशी करावायचा आहे. आणि यानंतर एक दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे आणि यासाठी सुद्धा आपल्याला 3 हळकुंडच लागणार आहेत आणि ही हळकुंड अगदी चांगली पाहिजेत म्हणजे कुठेही तुटलेली फुटलेली नसली पाहिजेत. आणि ही हळकुंड घ्यायची आहेत आणि वर सांगितल्याप्रमाणेच आपल्याला ती उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं अथर्वशीर्षाचं पठण करावायचं आहे. आणि ही जी अथर्वशीर्षाचं पठण केल्यानंतर अभिमंत्रित झालेली हळकुंड आहेत तर ती आपल्याला एका कपड्यामध्ये बांधायची आहेत आणि त्यासाठी आपल्याला लाल कपडा घ्यायचा आहे आणि ह्या कपड्यामध्ये आपल्याला 3 हळकुंड बांधायची आणि नंतर हे बांधलेली जी हळकुंडाची पुरचुंडी आहे तर ती आपल्याला आपल्या घरामध्ये जिथं आपण पैसे ठेवतो तर त्या ठिकाणी म्हणजे तिजोरीमध्ये आपल्याला हे हळकुंड बांधलेली जी पुरचुंडी आहे तर ती त्या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे. आणि या उपायामुळे आपल्या घरातील ज्या काही पैशाच्या अडचणी असतील त्या अडचणी दूर होतील. जे काही कर्ज असेल तर ते कर्जसुद्धा आपलं दूर होईल, कर्जातून आपली मुक्तता होईल. आपल्या घरामध्ये गरिबी, दारिद्र्य असेल तर ते सुद्धा संपुष्टात येईल. आपल्या घराची प्रगती होईल. तर असा हा उपाय आहे तर तो सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे. आज जे काही तुम्हाला हे 2 उपाय सांगितलेले आहेत तर हे उपाय तुम्हाला आजच्या दिवशी म्हणजे गणेश जयंतीच्या दिवशी करावायचे आहेत आणि हे उपाय अतिशय प्रभावी आहेत. त्यामुळे हे उपाय केल्यामुळे व्यक्तीला निश्चितच फळप्राप्ती होते. तर तुम्ही देखील आज सांगितलेले उपाय नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.